सो हे गाइस, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. तर गाइस, खूप टायमानंतर आता व्हिडिओ बनवतोय मी. आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की आम्ही जस्ट सेटअप केला होता इकडे आणि ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवायची होती. तर त्याच्यासाठी आम्ही सेटअप केला होता. तर विचार केला की आज ब्लॉग बनवूया, कारण की त्या मॅडमचा थोडा चष्मा पण आणण्यासाठी आम्हाला जायचं आहे अंधेरीला आणि तिकडे पण जाणार आहे. थोडा आज पाऊस पण पडला, आज वातावरण पण खूप चांगलं आहे. तर आज विचार केला की थोडा व्हिडिओ बनवायचा. तर आता आमचं चाललंय की ट्रान्झॅक्शन शूट करायचं. तर आमचे कपडे बघितले असेल तर ह्याच कपड्यामध्ये आम्हाला व्हिडिओ बनवायला लागणार आहे, कारण की आम्हाला ट्रान्झॅक्शन बनवायचं आणि नंतर मग ह्याच्यानंतर मग आम्ही रेडी वगैरे होणार. तर तो पण तुम्हाला लुक दाखवतो. तर आत्ता आपण करूया व्हिडिओला चालू आणि बघूया आजचा दिवस आपला कसा जातो ते. कारण की आता खूप दिवस झाले की विचार करतोय प्रँक व्हिडिओ, चॅलेंज व्हिडिओ घेऊन यायचं, पण थोडं काही जमत नाही. जे काही पण जमतंय ते नॉर्मल आमचे ब्लॉगर्स आहेत, तर तेच थोडं सांभाळून घ्या. आणि याच्या पुढे तुम्हाला काहीतरी नवीन बघायला भेटेलच, कारण की ह्या मॅडमच्या चॅनलवर आता ब्लॉग येणार आहे. तर तो चॅनलवरती जाऊन तुम्ही ब्लॉग बघा, तो नक्की जाऊन तिकडे ब्लॉग बघा, कारण की त्या चॅनलवरती गिव्हवे होणार आहे. आणि तो गिव्हवे तुम्हाला माहितीच असेल की काय असतो आणि काय नाही. तर तिच्या चॅनलवरती ते करणार आहे आम्ही. तर त्याच्याच मागे होतो, खूप दिवस झाले आम्ही त्याच्या मागे होतो. तर आता बघूया, फायनली आता त्याची तयारी चालली आणि ह्या व्हिडिओला आपण इकडे चालू करूया आणि आजचा दिवस आपण बघूया की आपला कसा जातोय. चला, तुमचं जे पहिला जो ड्रेसिंगवरचा जो शॉर्ट्स होते ते कम्प्लीट झालेले आहेत आणि आता चेंजिंगसाठी चाललं. आता चेंज करून मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट नेक्स्ट पार्ट. आमचं फायनली शूट वगैरे सगळं झालेलं आहे. जे रील्स वगैरे बनवायचे होते ते फायनल झालं. आणि गाइस हे बघा, सकाळी एवढा पाऊस पडत होता आणि आत्ता काय ऊन लागतं इथे खतरनाकमध्ये. तर आता आम्ही लोक चाललोय अंधेरीला आणि अंधेरीला जायचं. आता एवढ्या उन्हात नाही, एवढा कंटाळा आलाय. तर विचार करतोय ब्लॉग आपला कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. तर आपल्याला आता हेल्मेटला माउंट लावायला लागणार. आणि खूप दिवस झाला म्हणजे हा माउंट मी लावला नव्हता, म्हणजे पाठीमागे लावायचो, पण आता मी बंद केला. आणि प्लस आपला कॅमेरा, तर आता हा कॅमेरा लावूया. आणि म्हणजे शूट ॲक्च्युली गाडीवर असताना शूट करायला भेटत नाही, तर मग त्याच्यामुळे विचार केला की आज कॅमेरा शूट करतो. पण खूप दिवस झाले मी कॅमेरा यूजच नाही केला. तर बोलू असं ठेवण्यापेक्षा आपण यूज करूया, तर काहीतरी उपयोग करूया. आज मी कॅमेऱ्याची क्लिप लावतो आणि तुम्हाला दाखवतो की कॅमेऱ्याची क्लिअरिटी आधी कशी आहे आणि कशी नाही. त्या मॅडम बघा, कोपरा धरून बसले नुसते मोबाईल वापरतो. तर आता मी निघतोय. आता लावून घेऊ पहिला कॅमेरा माउंट आणि मग मला फायनली माउंट लावलेला आहे. आणि बघा तिथे आपला कॅमेरा वगैरे सेटअप केलेला आहे आणि फिट बसला एकदम. आणि एवढं वजन वाटतंय आता माझ्या डोक्यामध्ये, तर काय सांगू. कारण की याच्यामध्ये ॲक्च्युली हा बसत नव्हता, थोडा लूज झाला होता. त्याच्यामुळे मी ते वरतून बघा इथे कपडा वगैरे ठेवला आणि त्याच्या आतमध्ये लावला. आता माहिती नाही, आता फिट तर बसलाय आणि मोस्टली पडणार तर नाही तसं एवढी गॅरंटी आहे. आता बघूया राईडच्या वेळी समजून कसं काय वाटतं आणि काय नाही. आता बघूया आम्ही आता निघालोय. आणि इथे बघा आमची गाडीची पूर्ण अशी अवस्था काय बेकार झाली. हे बघा पूर्ण, कारण की सकाळी पाऊस पडला होता आणि त्या पावसामुळे पूर्ण वाट लागली पूर्ण गाडीची. आता हिला धुवायला टाकली पाहिजे. तर बघूया, कारण की इकडे पूर्ण चिखल उडाला. आणि माहिती नाही एवढं पार्किंगमध्ये असताना बाकी कोणत्या गाडीवरती नाही उडालं, पण आमच्या गाडीवरती तर वाट लागली. तर बघू इथून वरतून कुठून तरी पडला पाणी. ह्या गाडीवरती नाही, पण ह्या गाडीवरती किती चिखल उडला. आता इथे साफ करायला लागेल. पहिला अंधेरीला जाऊया, नंतर येऊन गाडी धुवून टाकूया पूर्ण. तर गाईस आता फायनली आम्ही निघालोय आणि ते आमच्या गाडीमध्ये काहीच फ्यूल नाही. पूर्ण गाडी रिझर्वला लागले. 16 किलोमीटर पण चालवली मी त्याच्यावरती. तर आता पहिलं फ्यूल पंपवरती जाऊया आणि फ्यूल भरून घेऊया. तर इथून निघतोय आणि आमचा लुक बघा आरशामध्ये दिसत असेल तर. पाटी मॅडम पूर्ण झाकून घेतलंय. तर निघूया आता. तर गाईस एवढं ऊन लागतं इथे, एवढं खतरनाक. सकाळी असं वाटत होतं की एवढं मस्त वातावरण झालंय तर आता काय वाटणार नाही अंधेरीला जायला. पण आत्ता जेव्हा आम्ही निघतोय तेव्हा समजतंय की यार काय कधी पावसाळा येणार माहिती नाही. असं तर वैताग यायला लागला ह्या उन्हातनं, जाम चटके बसायला लागलेत. आणि ॲक्च्युली मी काल माझ्या गाडीचं काम करून घेतलं. आता बघूया, कारण की आमची स्पीड फक्त 70 ते 80ची जात होती. तर आज मला पूर्ण गाडी ओपन करायची. तर आज हायवेला गेल्यावरती आपल्याला समजेल की आपली टॉप स्पीड किती जाते. आता तर इथे नॉर्मली 60-70 चालवायला लागणार. तर बघूया, आपल्याला पहिलं फ्यूल पंपवरती जाऊया आणि फ्यूल पंपवरती गेल्याच्या नंतर आता पुढचं समजेलच की आपले आता झाले की नाही, नक्की काम बरोबर झाले की नाही.
कारण की मिनिमम 90 कडे तर गेली पाहिजे, कारण की तर बघू कसं काय होतंय ते. आणि हा आलेला आहे आमचा एक्सप्रेस वे, मुंबई पुणे हायवे. पावसाळ्यात तर एक नंबर दिसतं. आता एवढ्या उन्हात ना माहिती नाही कसं काय दिसतंय ते. ठीक आहे. फुल करा. हां चालेल. जेव्हापासून इथे काम चालू झालंय ना तेव्हापासून साला हे ट्रॅफिक ना थांबायचं नाव घेतलं नाही. ते कंटिन्यू इथे ट्रॅफिक लागलेलं असतं. कधी क्लिअर करणार काय माहिती, आता वर्ष होत आलंय इकडे. चला चला काका. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या काका, आम्हाला जाऊ द्या. त्या साईडला बंद करून टाकायचं. ऍक्च्युली तिकडे काम चालू आहे. माहिती नाही किती वर्षाचं काम करतात. मला खड्ड्यातून जाऊया. हो ते बघ ना, बिचारे 10 रुपयासाठी किती उन्हात फिरतात ती लोक. पुढे 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 चालत राहा, पुढे पुढे चालत राहा. कधी तिथे थांबवू नका. कोणाला सिग्नल लागलाय? आपल्याला लागलाय. गाईज आता आपल्याला स्पीड बघायला भेटेल गाडीची, कारण की त्या दिवशी फक्त 60 ची स्पीड चाललेली. 60च्या वरती गाडी जात होती. आता 62 वगैरे पण जाते. ठीक आहे नॉर्मल. ते बघूया आपली, कारण की कालच काम केलं आणि त्याच्यावरती मी काय हायवेला आलो नव्हतो गाडी चालवायला. तर आता आपल्या गाडीचा स्पीड चालू बघूया काय रिझल्ट. 70 72 ऍक्च्युली 90 पर्यंत तरी तिने दिला पाहिजे होता. काय कोणाला माहिती असेल ते CGD बेलापूरचं इथे मंदिर आहे की नाही काय माहिती काय आहे ते. पण गोल्डन टेम्पल म्हणून आहे, तर ते तुम्हाला माहिती असेल काय आहे तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता किती वर्ष झाले मी बघतोय त्याला, पण अजूनपर्यंत तिकडे कधी गेलो नाही किंवा माहिती पण नाही काय आहे. सेम पॅगोडासारखं दिसतं, जसं बोरोलीला पॅगोडा वगैरे आहे सेम त्याच्यासारखं दिसतं. पण आता इकडे माहिती नाही की ते काय आहे ते. तर तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा आम्हाला की ते काय आहे. जर चांगला असेल बघण्यासारखं असेल तर आम्ही तिथे नक्की विजिट करू. मागच्यावाला रोड आला, मागच्याचा रोड. हा रोड ना कधी पण बाईक घेऊन आला तर त्या आतल्या पट्ट्यावरून चाला तर मला एकदम मस्त फील करून गेले. हा इथून रोड चालू असा मस्त झाला की पूर्ण बॉडी आपली व्हायब्रेट, पूर्ण बॉडी आपली व्हायब्रेट होऊन जाते. गाडी बघतात व्हायब्रेशन त्याची पूर्ण बॉडीला तसं एकदम होतं. मस्त वाटतं एकदम. कधी पण इकडे आलं नाही भारताला काय झालं काम आहे, विचारायला टॅबलेट झालाय सारखा मुंडी खाली करतो तू. हो काका हे जर बाहेर निघायचं म्हणजे ना हे ट्रॅफिक मधलं ना एकदम वैताग वाढायचं. आणि त्यात हे असलं फूल नको वाटतं हे सगळं. इथनं चटके बसायला लागले आम्हाला.
हे लोक मस्त एसीतनं चालले. आई शपथ पुढं ट्राफिक काय लागलं यार. पुढे तर मोकळाच दिसतोय, फक्त इकडे ट्राफिक लावून ठेवलं. काही पुढे तरी खाली आहे. आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या. टेम्पो चलो 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 चलो. गाड़ी वाला जल्दी आ गया. दाबला आहे पण हा पेंगला आहे बांगड्या. तर काही आज सगळे ड्रायव्हर्स वगैरे निघाले आणि जस्ट माझ्या पुढे बघू शकतात की 2 बाईक तर माझ्या पुढे गेले, एक माझ्या मागेच आहे. आणि भाऊ मस्त 360 लावून झालं होतं. बघ आहे ना भाई, तो एक पुढे एक चाललाय की नाही अजून घ्यायचं नाही, पण त्यांच्याकडे नाही का, त्याच्याकडे आहे. गाडी तर खतरनाक वाटते. हो हळूहळू हळूहळू हळू चला, हळू चला. चला ताई चला, ताई चला. ह्या रोडला पण गाडी चालवायला एवढी मजा येते ना मित्रांनो, एकच नंबर. कारण की आता तर इकडे बाजूला मेट्रोचं काम चालू आहे, पण पहिला खूप मोठा असा रोड होता. म्हणजे अजून एक रोड बाजूला हा पट्टा पूर्ण होता, त्याच्यामध्ये पूर्ण गाडी ह्या साईडून त्या साईडला, त्या साईडून ह्या साईडला एक नंबर वाटत होतं. पण आता पूर्ण वाट लावून टाकतो. मग आपल्याला पवई मार्ग काय आहे, आता पवईला चाललो. पवईवरून मग येणार आणि मग डायरेक्ट असणार नांदेडला. पण बघू आता माहिती नाही प्रॉपर कुठे जायचं ते ना माहिती, पण एकदा गेलो होतो त्याच्या अंदाजावर चाललोय. जाऊन बघूया. चुकलोय. हा हे पवईचा ब्रिज. तुम्ही दर टायमाला त्या ब्रिजवरती चढतो, माहिती नाही का, एवढा मोठा पवईचा असून पण येते. तर आता आपल्याला इथून मारायचं आहे लेफ्ट. लेफ्टला जायला पण सिग्नल आहे. हा सिग्नल देतात लेफ्टचा. बीच आहे. वाव वॉटरफॉल. कारण त्याला पण लागलं मजबूत. तर काहीच काय खतरनाक ऍक्सिडेंट झाला आता जस्ट तिथे. किधर देख रहे हैं अंकल? मजबूत झाला.
काकांच्या तर पायाला पूर्णच लागला, संपला पूर्ण. ऍक्च्युली गलती या बाईकवाल्याची आहे, त्याने बघितला होता तरी पण गाडी ठोकली तिकडे. चल हा, त्याच्या पायाला मजबूत लागलाय. गाडीवाल्याचा ना? नाही, हो? तो रस्ता क्रॉस करत होता त्याच्या. चुकी कोणाची होती? बाईकवाल्याची. हा? हा, तो आला तिकडून एकदम फास्ट मध्ये आणि त्याने बघितला पण की पुढून रस्ता क्रॉस करतो, तरी पण त्याने उडवला त्याला. तो बघ त्याला बिचारा. नाही असं लागलंय ना? कोणाला? बाईकवाल्याला थोडस लागलं, ह्याला मजबूत लागला. त्यानं उडवलाच कसला मजबूत माहितीये काय? बस. त्याला पण लागलंय रे हा, गाडीवाल्याला. त्याला पण पायाला लागलं. हाताला पण लागलं गाडीवाल्याला. हात बघ केवढा सुटलाय. दोघे पण लागडायला लागले, पण चुकी तर बाईकवाल्याचीच आहे. मोबाईल पण केला वाटतं. मोबाईल घेतला. चल बस बस. मोबाईलच घेऊन टाकला. तो पडला कसा माहितीये काय? ऍक्च्युली त्याने काय केलं की बाजूला गाड्या चाललेल्या आहेत ना सगळ्या, त्याने काय केलं एकदम फास्ट मध्ये एकदम स्पीड केली आणि सगळ्याच्या पुढे कसं निघून जातात तशा टाइप मध्ये एकदम गेला रे कडवीड मारत. आणि पुढे गेला तो बघतोय पण की माणूस रस्ता क्रॉस करतोय, तो ते एखादा हॉर्न वाजवतो तेव्हा गाडी स्लो करतो ना, याने काय केलं त्याला कट मारायचा प्रयत्न केला. कट मारायला गेला तो डायरेक्ट त्याला ठोकलाच, डायरेक्ट उडवूनच टाकला. माहितीये काय? लय बेकार लागला, बिचाराची काहीच गलती नव्हती. माहितीये का? त्या बाईकवाल्यामुळे बिचाराचा पायाला लागला. त्या सामान बघा किती सारं सामान आहे. इथे एक गोण आहे, इकडे प्लस ही एक गोण बांधले, ती एक थैली. दोघ जण आम्ही या गाडीवरून आलो. तर गाईस, मी माझ्या ब्लॉगला इकडे एंड करतोय. व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही तर तुम्ही नक्की सांगा कमेंट करून, कारण की व्हिडिओ मला त्या दिवशी एंड करायला भेटला नाही. आज मी दुसरा दिवस आहे, मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एंड करतोय कारण की थोडं अर्जंट मला काम आलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं सामान वगैरे घेऊन आलो होतो अंधेरीवरनं, तर त्याच्यामुळे तो पण व्हिडिओ मला एंड करायला भेटला नाही. कालचा दिवस तर माझा तसं धावपळीत निघून गेला, त्याच्यामुळे भेटलंच नाही. तर आज मी व्हिडिओ एंड करतो. व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ. चला, बाय बाय.